अतिशय मोठा असा हा स्फोट, दारुगोळा याला लागलेला हा स्फोट आणि त्यामध्ये आपण बघतोय 17 जण मृत्युमुखी पडले आहेत आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे जे जवान हे रात्रंदिवस यासाठी झटत होते पहाटेपासून, त्यात ते अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। 15 जवानांचा मृत्यू देखील झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। अनेक जवान जखमी देखील आहेत। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही आग त्या ठिकाणी लागली आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालंय। आमचे काही लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी देखील पडलेले आहेत। मला असं वाटतं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। स्वतः त्याच्यामध्ये डिफेन्स फोर्सेस लक्ष घालून आहेत आणि योग्य प्रकारचं मॅनेजमेंट इथे करतायत। जिल्हाधिकारी स्वतः त्यांना पूर्ण मदत करतायत। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे। सगळी मदत करायला त्या ठिकाणी मी आदेश दिलेले आहेत। आजूबाजूच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील कळवलेलं आहे। जे रिसोर्सेस लागतील ते रिसोर्सेस आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत। मला असं वाटतं की आता ती बऱ्यापैकी काबूमध्ये आहे आणि आता तसं फार घाबरण्याचं कारण नाही है। हमको डेढ़ बजे रात को पता लगा, जमीन हिल गई हमारी वाली, दरवाजे वैसे का पत्थर मारे वैसे आया, उसे हम सब जन उठे तो कुछ पता नहीं लगा। नहीं हम गए उधर गेट की तरफ, कुछ पता नहीं लगा। नहीं आग ऐसी दिख रही थी हमको, इतना मालूम है। और सुबह सवेरे और मैं उठ के और गया वापस 4 बजे, तो उधर से सब खम्बले अम्बले से जाना चालू था। और हमारा भांजा था, पता लगा हमारा भांजा है करके वहाँ पे हेलमेट कल मार लग गया करके कहा कि पता लगा हमको करके हम घर को गए दौड़ते। इनको पता नहीं घर वालों को। मैंने गया घर को, मेरे वाले बताया भांजे के घर को, मामा के घर को, तो पता लगा, बस इतना पता है। आणि या संदर्भातली ताजी परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याबरोबर आहेत। अखिलेश, केवढी मोठी ही दारुगोळा डेपोला आग लागलेली आहे, 17 जणांचा मृत्यू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जवान प्रयत्न करत होते आगीवर काबू आणण्याचा आणि अर्थातच मदत करण्याचा, 15 जवानांचा मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी घटना। काय आत्ताची ताजी परिस्थिती आहे? मृदुला पूर्ण त्या पुलगावची ताजी परिस्थिती जाण्याआधी आपण तिथल्या पूर्ण माहिती घेऊ की पुलगाव हा जो डेपो त्या नेमका कसा, त्याचं महत्त्व काय आहे। हा पुलगाव डेपो देशातला सर्वात मोठा डेपो आहे आणि 36 चौरस किलोमीटर, 6 किलोमीटर बाय 6 किलोमीटर असा 36 चौरस किलोमीटर हा पूर्ण क्षेत्रफळ आता पसरला। त्यामुळे किती मोठा हा डेपो ह्याचा अंदाज सहजच येईल। आणि ह्या डेपोमध्ये अगदी बंदुकीच्या गोळ्यांपासून तर मिसाईलपर्यंत असं सर्व प्रकारचं दारुगोळा तिथे साठवला असतो। मग ते बॉम्ब्स असो, शेल्स असो, एअरक्राफ्ट कॅरियरचे सेल्स असो किंवा बंदुकीच्या गोळ्या असो, मिसाईल्स असो, असा मोठ्या प्रमाणात सगळा दारुगोळा स्टोअर केलेला असतो। आणि हे सगळे अंडरग्राऊंड बंकर्स आहे, त्याच्यामध्ये हे सगळा हा वेगळ्या ठिकाणी ठेवला जातो। म्हणजे बंदुकीच्या गोळा असेल त्याचा एक वेगळा भाग आहे, की मिसाईलचा वेगळा भाग आहे, की दारुगोळा त्याचा एक वेगळा भाग आहे, असा पूर्ण तिथे मोठा परिसर सगळा तिथे स्टोअर केला जातो। आणि साधारणतः एका शिफ्टमध्ये 250 ते 300 कर्मचारी असतात। आणि डिफेन्स सर्व्हिस कोर हा जो पूर्ण ऑर्डनन्स फॅक्टरी किंवा या सगळ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्यांची जबाबदारी असते असा पूर्ण स्टाफ तिकडे असतो। इथेही मोठ्या प्रमाणात स्टाफ कमी, साधारणतः 1000 ते 1500 इथे स्टाफ हवा, पण स्टाफ इथे कमी आहे। आणि असा हा मोठा व्याप या पूर्ण पुलगावच्या अम्युनिशन डेपोचा आहे। रात्री मध्यरात्री 2-4च्या सुमारास ही इथे एक ठिणगी पडली आणि त्याच्यामुळे पूर्ण आग पसरली आहे। आता जरी हा नेमकी आग कशामुळे पसरली हे जरी अंदाज नसला तरी एक जे तर्क त्यामध्ये दिला जातोय की उन्हाळा या भागात खूप तापमान सगळं सध्या तापतं, अगदी 45 डिग्रीपर्यंत जात आहे। आणि हे सगळे जे बंकर्समध्ये ठेवले असतात, अंडरग्राऊंड असतात, त्या बंदुकीच्या गोळा असतो किंवा मिसाईल्स असतो किंवा बाकी दारुगोळा असतो, याच्यामधनं गॅस निघतो। आणि गॅसमध्ये थोडी जरी ठिणगी पडली किंवा काही रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आग बसू शकते। आणि ज्या प्रकारचे स्फोटकं तिथे असतात त्यामुळे आग झपाट्याने पसरते। तसंच काहीतरी काल झालं असेल अशी अंदाज व्यक्त केला जातोय। पहाटे 2 ते 2:30च्या सुमारास ही आग लागली आणि पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे आग पसरली। त्या डिफेन्स सर्व्हिस कोरचे जे कर्मचारी त्यांनी आग विझवायचा प्रयत्न केला, पण त्यांचं संख्याबळ आणि बाकी खरं अखिलेश समजू शकतो की ज्या तऱ्हेने ही आग लागलेली आहे तिथली परिस्थिती काय असेल आणि इतका सेन्सिटिव्ह असा हा एरिया आहे। जसं आपण म्हणतो की एक ठिणगीमुळे कदाचित ही आग लागली। अर्थात आगीचे अजूनही कारण तपासणी करणं, जे इतर गावांमध्ये जे आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं शिफ्ट करण्यात आलेल्या लोकांना त्याविषयी काय माहिती, कशा तऱ्हेनं आता एकूणच प्रशासन काम करतंय?
मृदा तिथे अजूनही छोटे मोठे ब्लास्ट सुरू आहेत, त्यामुळे लोकांमध्ये खूप दहशतीचं वातावरण आहे आणि हे पूर्ण स्फोट किती भयंकर असेल असा अंदाज ह्यावर नाही की 15 ते 20 किलोमीटर दूरपर्यंत त्याचे आवाज ऐकू गेले. जसं डोंबिवलीला आपण बघितलं तसेच इथे देखील लोकांच्या घरात तडे गेले, खिडकीच्या काचा फुटल्यात, भांडी पडली. त्यामुळे अतिशय मोठा पूर्ण घटना आहे. अजूनही लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. जे आजूबाजूचे जे 5 महत्त्वाची गाव आहेत, मग त्यामुळे नाचण गाव असेल, या सर्व गावातल्या लोकांना दुसरीकडे हलवण्याचा पूर्ण एकूण कार्यक्रम तिथे स्थानिक प्रशासन करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे घटनेचे गांभीर्य बघून रक्षामंत्री मनोहर पर्रीकर देखील आता येत आहेत. ते कुठल्याही क्षणी तिथे पुलगावला पोहोचू शकतात. ते पोहोचल्यानंतर पूर्ण घटनेचा आढावा घेतील, किंबहुना कशामुळे लागली, यामागची कारणं काय आहे आणि ह्याची पुढे अशी घटना होऊ नये याकरता काय करावं, या सर्व गोष्टींचा आढावा घेतील. त्यानंतर या सर्व गोष्टींचा खुलासा होईल. पण हे महत्त्वाचं म्हणजे देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि दुर्दैवी घटना या पुलगावच्या घटनेला म्हटलं तर चूक ठरू नये. वर्ध्याच्या या डेपोची काय वैशिष्ट्य आहेत ती आता बघूयात. भारतीय लष्कराचा सर्वात मोठा दारुगोळ्याचा डेपो, आशियातला सर्वात मोठा दारुगोळ्याचा साठा, जगातल्या मोठ्या दारुगोळा डेपोंपैकी एक असलेला हा डेपो, मुदत संपलेला दारुगोळा नष्ट करण्याची या डेपोमध्ये यंत्रणा आहे. डेपोत 3000 सैनिक आणि कर्मचारी कार्यरत. भारतीय लष्कराचा सर्वात मोठा हा दारुगोळ्याचा डेपो आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.